मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये सुरुवातीला गॅस सिलेंडर नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. मात्र आता रुग्णालयातील स्थिती सुरळीत झाली आहे. मात्र हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि याचे परिणाम संपूर्ण जगभरासह भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मी जे रुग्णालयात आहे. जे रुग्णालयातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे, कारण का वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक समस्यांना सामोर जात आहेत. कारण का प्रामुख्यानं येथे जे कॅन्टीन्स सुरू आहेत, या कॅन्टीन्सना LPG गॅस सिलेंडर मिळत नसल्या कारणांमुळे येथील विद्यार्थ्यांचे काहीसे हाल सुरू झालेले आहेत. आपल्यासोबत हे सगळे मेडिकलचे स्टुडंट आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकी वस्तुस्थिती आहे, काय नेमके प्रॉब्लेम्स येत आहेत, सद्यस्थिती काय आहे तुमच्या रुग्णालयामध्ये? म्हणजे आता काही दिवसाखाली असं झालं होतं की आमचं कॅन्टीन म्हणजे गॅस तेवढा पुरवठा नव्हता, तर कॅन्टीन 1-2 कॅन्टीन बंद झालं होतं. तरी मग आमच्या सर्व स्टुडंटनी आम्ही एक डीन सरांना आम्ही एक पत्र दिलं की कारण की स्टुडंटचा इथल्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटचा कॅन्टीन हा एकच पर्याय जेवणासाठी, कारण की आम्ही स्वतः काही बनवू शकत नाही, एवढा टाईम नाही आमच्याकडे. तर मग त्यामुळे आमच्या जीवनात त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो. म्हणून आम्ही त्यांना सर्वांनी मिळून एक लेटर दिलं. त्यानंतर मग त्याच्यावर त्यानंतर म्हणजे त्यावर हे झाले काय त्यांनी हे केली आणि याच्यानंतर 1-2 कॅन्टीन वापस पूर्ववत चालू झाले आहेत. फक्त अजून आमचे बॉईज हॉस्टेलची जी कॅन्टीन आहे ती अजून पण बंद आहे. जसं की LH कॅन्टीन बंद झाली होती, पुन्हा चालू झाली. अजून आमची सेंट्रल कॅन्टीन जी आहे ती पण पुन्हा चालू आहे सर्व. म्हणजे त्यावर झालेलं आहे. पण तरी पण ही गोष्ट कमीत कमी मेडिकल कॉलेजमध्ये तरी होणं हे अपेक्षित आहे, कारण की इथं सर्व रुग्ण असतात, त्यानंतर रुग्ण असतात, त्यानंतर विद्यार्थी असतात, डॉक्टर असतात. मग यांना हे म्हणजे हेच पूर्ण पाहतात, तर मग त्यांचं गैरसोय होणं हे. रुग्णांची काही गैरसोय होते का? कारण का त्यांनाही आपण दुपारच्या सत्रात असेल किंवा संध्याकाळचं जेवण, सकाळचा नाश्ता आपण देत असतो. त्या बाबतीत काय स्थिती आहे? कारण का तुम्हालाही ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. हो, आम्हाला पण कॅन्टीनमध्ये जेवण बंद होतं 1 दिवसासाठी. रात्री आम्हाला गर्ल्स हॉस्टेलमध्ये फक्त एकच कॅन्टीन आहे, तर आम्हाला रात्री आमचा इन टाईम असल्यामुळे आम्हाला तिकडंच खावं लागतं. तर आम्हाला बाहेरून मागवावं वगैरे लागतं, टिफिन वगैरे लावायला लागतात. गर्ल्स हॉस्टेलचं पण कॅन्टीन बंद होतं. परत ते डीनला लेटर वगैरे दिल्यामुळे परत ते सुरू केलं, पण तरी थोडंसं प्रॉब्लेम झालं पण होतं. जे आपण रुग्णांना जेवण देतो त्या बाबतीत काय त्यांचं सुरळीत चालू आहे? किंवा कारण का की गॅस लाईन आहे जे रुग्णांसाठी जेवण बनवलं जातं त्या ठिकाणी? हां, त्यांचं पण गॅस लाईन तर आहे तिकडे, पण ते पण बंद झालं होतं 1-2 दिवसासाठी. ते डीनला वगैरे रिक्वेस्ट करून ते परत सुरू केलं आहे आता. शॉर्टेज झाल्यामुळे खूप त्रास होत असतो, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी असते. आमच्याकडे शॉर्ट टाईम असते लंच ब्रेक करायचा डिनरसाठी, आणि यांची सगळ्यांची ड्युटीज असतात आणि त्यांना उशीर झाल्यामुळे मग अजून रुग्णालयात त्रास होत असतो. या सगळ्या गोष्टी मेडिकल कॉलेजमध्ये तर सध्या व्हायला नको, कारण इथे आम्हाला गरज असते आमची सोय पूर्ण करायची, आणि रुग्णांचा आम्ही टेक केअर करतो, तर आमचा सुद्धा पण टेक केअर केलेलं पाहिजे ना. म्हणून सगळे हे युद्धामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही प्रशासनाला तुमच्या लेटर दिलेला, काय त्यांच्याकडनं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ही परिस्थिती पूर्ववत होईल असं काही सांगितलं गेलं आहे का? नाही, ज्या दिवशी तुटवडा झाला होता गॅस सिलेंडर्सचा, त्याच दिवशी आम्ही लेटर काढलं आणि डीन सरांना ते जाऊन दिलं. डीन सरांना आणि असोसिएट डीन जे आहेत त्यांना दिलं. त्यांनी तातडीने त्यावर कारवाई केली आणि दुसऱ्या दिवशी LPGचा जो पुरवठा होता तो सुरळीत परत सुरू झाला. त्यामुळे 1 का 2 दिवसाची जास्तीत जास्त अडचण होती ती, की 2-3 कॅन्टीन आता कॅन्टीन चालू आहेत की बंद आहेत? चालू आहेत. कॅन्टीन सगळ्या चालू झाल्यात. रुग्णांना पण जे जेवण वगैरे बनवतात रुग्णांचं, त्याचाही पुरवठा पूर्णपणे चालू आहे. आणि सध्या अशी हॉस्पिटलमध्ये काही अडचण नाही, कारण की ॲडमिनिस्ट्रेशननं चांगली कारवाई केली होती आणि पुरवठा परत सुरळीत केला होता परत. हे सगळे जे रुग्णालयात शिकणारे वैद्यकीय विद्यार्थी आहेत यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सुरुवातीला काहीसा त्रास झाला होता, मात्र सद्यस्थितीला कॅन्टीन जे आहेत हे सुरू आहेत. मात्र पुन्हा एक असा काही प्रकार खास करून रुग्णालयांमध्ये झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.